आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 26वा वर्धापन दिन. दोन्ही राष्ट्रवादी वर्धापन दिन साजरा करणार. पुण्यात राष्ट्रवादीकडून बालेवाडीत कार्यक्रम तर बालगंधर्वमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून 26व्या वर्धापन दिन सोहळ्याचा टीझर ट्विटच्या माध्यमातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचण्याचा शरद पवारांच्या पक्षाचा प्रयत्न. राज्य मंत्रिमंडळाची सकाळी 11 वाजता बैठक. रेल्वे अपघाताबाबत बैठकीत चर्चा केली जाणार. तसेच शेतकरी शैक्षणिक बाबींवर देखील चर्चा होण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज पत्रकार परिषद. दुपारी 2 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन. मोदी सरकारच्या 11व्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत करणार संबोधित. ज्याला नगरसेवक व्हायचंय त्याने पक्षबांधणी करायला हवी. पक्षबांधणीसाठी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागा. राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. तुम्ही तयारीला लागा. पुढचं काय ते नंतर ठरवू. पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसे प्रमुख राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश. सदस्य नोंदणीसाठी शिवसेना. गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक उपक्रम राबवणार. मजबूत संघटन तयार करण्याचं आमदार अब्दुल सत्तारांचं आवाहन. मुंबईतील सर्व 227 प्रभागात नेमलेल्या दुय्यम अभियंत्यांनी खड्डे शोधावेत आणि भरावेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश. भिवंडीतील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात 957 संशयास्पद जन्म नोंदी. किरीट सोमय्या यांची पोलिसांकडे तक्रार. बुलढाण्यात विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत केळवद येथे कार्यक्रमाचं आयोजन. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी. शेतकऱ्यांसोबत साधला संवाद. अमरावतीतील रखडलेल्या चित्राते पठाण चौक येथील उड्डाणपुलाची खासदार बळवंत वानखेडेंनी केली पाहणी. उड्डाणपुलाची अर्धवट कामं तातडीने पूर्ण करा. वानखेडेंचे बांधकाम विभागाला सूचना. परभणीत नांदखेडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेखा साखरवाड यांची बिनविरोध निवड. निवडीसाठी आयोजित विशेष सभेत साखरवाड यांनी सदस्यांना पाठिंबा. चंद्रपुरात वैद्य संमेलनाचं आयोजन. वैद्य हा वनौषधीच्या माध्यमातून जनतेची सेवा करणारा आरोग्य दूत. पालकमंत्री डॉक्टर अशोक उईकेंचं वक्तव्य. वनऔषधी गोळा करण्यासाठी वैद्य जमातीला ओळखपत्र देण्याच्या वन विभागाला सूचना. वर्ध्याच्या पुलगाव आगारात 5 नव्या बस दाखल. आमदार राजेश बकानेंच्या हस्ते बसचं लोकार्पण सोहळ्याला आगार प्रमुख, स्थानिक पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते उपस्थित. सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा सरचिटणीस ओंकार हजारे यांची हत्या. गाडीत आढळून आला मृतदेह. राजकीय क्षेत्रात खळबळ. अधिक तपास सुरू. 11वी प्रवेश प्रक्रिया 27 जून ते 3 जुलै दरम्यान होणार. शिक्षण विभागाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर. कोरोना हॉटस्पॉट ठरलेले मालेगावात आरोग्य यंत्रणा सतर्क. अचानक परिस्थिती उद्भवली तर प्रशासन सज्ज. नागरिकांना काळजी घेण्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचना. पीओपी मूर्तींवरील बंदी उठली. सीपीसीबीची उच्च न्यायालयात भूमिका. विसर्जनाचा मुद्दा राज्य सरकारच्या कोर्टात. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणाची स्थापना. राज्य सरकारकडून प्राधिकरणाची स्थापना. अध्यक्षपदी प्रवीण गेडाम यांची नियुक्ती. उपाध्यक्षपदी जिल्हाधिकारी आणि विशेष पोलीस महानिरीक्षक साधू महंत यांना प्राधिकरणामध्ये स्थान नाही. विरार बाजारपेठेत वटपौर्णिमेच्या खरेदीसाठी महिलांची गर्दी. वटपौर्णिमेनिमित्त फणस आणि जांभूळला मोठी मागणी. परभणीमधील गावात वीज वितरणाची समस्या. गावकऱ्यांना अनेक समस्यांना द्यावं लागतं तोंड. गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. साध्या पद्धतीनं लग्न करा. अवास्तव खर्च टाळा. जिल्हास्तर स्थापन करण्यात आली सुकाणू समिती. समितीच्या माध्यमातून केली जाणार जनजागृती. परभणी जिंतूर येथे ईदगाह मैदानावर बकरी ईद दिनी नमाज अदा करताना श्वान आला. पालिकेच्या कामकाजावर नागरिकांकडून रोष व्यक्त. जिल्हाधिकाऱ्यांना पालिका आणि वक्फ बोर्डाचा निषेध करणारं निवेदन.
पैठणमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके आणि गणवेश 265 शाळेतील 43,021 विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप. परभणीत प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या अपघात प्रकरणी शिक्षक सेना आक्रमक, शिक्षण संचालकांची हकालपट्टी करण्याची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन. घनकचरा कर शुल्क वाढीविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, ठाकरे पक्षाचा केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा, शुल्क वाढ रद्द केली नाही तर तीव्र आंदोलन करणार, ठाकरे पक्षाचा इशारा. बुलढाण्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पीक विम्याचं वाटप न झाल्याने एल्गार मेळाव्याचं आयोजन, शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रविकांत तुपकरांचा शिगावात एल्गार मेळावा. मोकाट श्वानांच्या बंदोबस्तासाठी जळगावात जनआक्रोश आंदोलन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि नागरिकांच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन. हिंगोलीत आदिवासी शेतकऱ्यांचं कृषी कार्यालयात आंदोलन, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी सहाय्यकावर कारवाईची मागणी. बीडमध्ये रखडलेल्या रस्त्याच्या मागणीसाठी स्थानिकांचं आंदोलन, पावसात नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याने तात्काळ प्रशासनाने लक्ष देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. मनसेचा आज रेल्वे प्रशासनाच्या विरोधात मोर्चा, मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन. सटाणा तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर टॉवरवर चढून आंदोलन, महामार्गावर असलेले अतिक्रमण काढून टाकण्याची आंदोलकांची मागणी. संत मुक्ताबाई पालखी आज बुलढाण्यातून मार्गस्थ, पालखी काल बुलढाण्यात मुक्कामी. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाण्यात संत मुक्ताई पालखीचं घेतलं दर्शन, प्रतापराव जाधवांचं वारकऱ्यांना अभिवादन. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन ॲक्शन मोडवर, शहरातील बाजारपेठ, नवीन बस स्थानक, नगरपालिका इमारत, इंदिरा गांधी चौक, सावरकर चौकातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात. रत्नागिरीत चिरेखाण व्यवसाय पाण्यात, पावसामुळे चिरेखाण व्यावसायिकांचे 50 कोटींचे नुकसान. सांगलीत मुसळधार पाऊस, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. यवतमाळच्या उमरखेडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड, रस्त्यावरील वाहतूक ठप्प, नागरिकांची गैरसोय. चंद्रपुरात पावसाचं जोरदार आगमन, उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. वाशिम जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा, खरीप हंगामासाठी जमिनीची मशागत सुरू. नाशिकमधील चांदवड येथील चंदेश्वरी धबधबा फेसाळला, चांदवडमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग, धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी. आसामच्या पूरस्थितीत सुधारणा, 21 ऐवजी 12 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती, गेल्या काही दिवसांपासून बंद ठेवण्यात आलेली नौका सेवा आता दिवसाच्या वेळी सुरू. कोल्हापुरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 135 कोटींची थकीत FRP व्याजासहित देण्याची मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांकडे मागणी, खताची लिकिंग करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी. अमरावती जिल्ह्यात 5 महिन्यात 83 शेतकऱ्यांची आत्महत्या, मे महिन्यात तब्बल 25 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, अवकाळी पावसाने शेती पिकाचं नुकसान झाल्याने शेतकरी आत्महत्या प्रमाणात वाढ. मेळघाटात भवाई पूजा करून आदिवासींची शेतीच्या कामाला सुरुवात, दांडिया नृत्य करत आदिवासी बांधवांची पूजा. नागपुरात कळमना बाजारात भुईमुग शेंगांची आवक, 100 क्विंटलवर शेंगांना 4,500 ते 5,000 रुपये प्रति क्विंटल दर. वाशिममध्ये शेतकऱ्यांकडून हळद पिकाला स्प्रिंकलद्वारे पाणी, पाऊस अद्याप न पडल्याने हळद उत्पादक शेतकरी चिंतित. नाशिकमध्ये मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे पालेभाज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, फळभाज्यांची आवक घटल्याने भाज्यांच्या दरात वाढ.
मुंब्रा लोकल दुर्घटनेत एका जीआरपी कर्मचाऱ्याचा मृत्यू. विकी बाबासाहेब मुख्यदल यांनी अपघातात प्राण गमावले. विकी मुख्यदल यांच्या नातेवाईकांनी फोडला टाहो. मुंबईतील रेल्वे अपघातात बुलढाण्यातील जीआरपी जवानाचा मृत्यू. जवान विकी मुख्यादल यांच्या मृत्यूने गावात शोककळा. कोल्हापूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकल स्वाराचा मृत्यू. दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त. बीडमध्ये बसच्या धडकेत दुचाकीचा अपघात. एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी. यवतमाळमध्ये भरधाव कंटेनरची वाहनाला समोरासमोर धडक. अपघातात एक ट्रक चालक गंभीर जखमी. चंद्रपूरमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. भरधाव ट्रकची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकीवरील मायलेकीचा जागीच मृत्यू. कोल्हापुरात शिरोळ येथे जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. 7 संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. यवतमाळमध्ये प्रतिबंधित बीटी बियाणासह 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. कृषी विभागाच्या पथकाची कारवाई. ओदिशामध्ये 10 लाख रुपयांची लाच घेताना IAS अधिकाऱ्याला रंगी हात पकडलं. अधिकाऱ्याच्या घरातून 47 लाखांची रक्कम जप्त. अधिकाऱ्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी. हिंगोलीत वसमत शहरातील 4 सराईत गुन्हेगार 3 महिन्यांसाठी हद्दपार. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटेंचा आदेश. नाशिकमध्ये देवळा तालुक्यात पाण्याच्या टाकीत बुडून 2 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू. खेळताना मुलगी टाकीत पडली. छत्तीसगडमध्ये शक्तिशाली स्फोटात पोलीस अधिकारी शहीद. सुकमा जिल्ह्यातील घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी घडवून आणला स्फोट. आकाश गिर्रेपुंजे हे सुकमा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून होते कार्यरत. यवतमाळच्या उमरखेड शहरामध्ये 2 गटात तुफान हाणामारीमध्ये 23 वर्षीय युवकाची हत्या. 2 जण गंभीर जखमी. जुन्या वादातून हल्ला झाल्याची माहिती. 7 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली महापालिका उपायुक्त लाचलुचपतच्या जाळ्यात. इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी लाच मागणाऱ्या वैभव साबळे विरोधात गुन्हा दाखल. ओडिशात 2 अल्पवयीन बहिणींवर अत्याचार. सामूहिक अत्याचाराप्रकरणी 4 अटक. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परदेशात गेलेल्या शिष्टमंडळासोबत संवाद साधणार. ऑपरेशन सिंदूरबाबत देशभरात भारताची भूमिका मांडण्यासाठी बहुपक्षीय शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर. तमिळनाडू पश्चिम बंगालमध्ये आमचं सरकार स्थापन होईल. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अमित शहांचा विश्वास. तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार. विवेक वेंकट स्वामी, लक्ष्मण कुमार यांच्यासह इतरांना शपथ. फायटर पायलट शुभांशु शुक्ला अंतराळात झेप घेण्यासाठी सज्ज. शुभांशु शुक्ला ॲक्सिओम स्पेसच्या X4 मोहिमेसाठी अंतराळात जाणार. इंदापूरच्या धावपटूंचा दक्षिण आफ्रिकेत डंका. कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या 3घांनी भाग घेत केली दमदार कामगिरी. पंचक्रोशीत कौतुकाचा वर्षाव. बंगळुरूमधील चिंगराचिंगरी प्रकरण. RCBची कर्नाटक उच्च न्यायालयात धाव. FIR रद्द करण्यासाठी याचिका दाखल. अभिनेत्री जान्हवी कपूर निळ्या रंगाच्या वन पीसमध्ये हटके लुक. चाहत्यांचा सोशल मीडियावर लाईक आणि कमेंटचा पाऊस. करिश्मा कपूर सोनम कपूरच्या बर्थडे पार्टीसाठी गेली असताना कॅमेऱ्यात कैद. फॅन्सने फोटो काढण्यासाठी करिश्माच्या आजूबाजूला केली गर्दी. गौरी खान आणि सुहाना खान मुंबई एअरपोर्टवर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद. सोनमचं 40व्या वर्षात पदार्पण. चाहत्यांकडून भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा. मलायका अरोरा कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. मलायकाचा ग्लॅमरस लुक चाहते घायाळ झाले. तर सध्या मलायकाचा हटके व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर डाएट आणि हेल्थ संदर्भात रील्स शेअर करत असते. सध्या शिल्पाचा डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आलाय.
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून सितारे, जमीन पर मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष. रत्नागिरीत पुनस येथे मार्गावर बिबट्याचं जखमी पिल्लू आढळलं. पिल्लू वनविभागाच्या ताब्यात. जालन्यात लग्नात सहभागी 2 आमदारांनी धरला अंतरपाठ. आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांनी लग्नात अंतरपाठ धरून वधूवरांना दिला आशीर्वाद. शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी घेतली तुकडोजी महाराजांच्या समाधीचे दर्शन. यावेळी शेतकऱ्यांवर सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलनाला केली सुरुवात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.